गुड इव्हनिंग अँड वेलकम टू सरूज वर्ल्ड. तर हा जो व्लॉग आहे मला माहिती खूपच लेट येतो आहे, कारण की त्यानंतर मला एडिटिंगला टाईमच नाही भेटला. तर आजचा व्लॉग आहे भाऊबीज आणि जो दिवाळीचा पाडवा जो आहे त्यावरती आजचा व्लॉग आहे. तर इथे मी आता रांगोळी कंप्लीट करत होती. हा पाडव्याच्या दिवशीची रांगोळी आहे. दिवाळी पाडवा जो आपल्यामध्ये सेलिब्रेट केला जातो. तर इथे मला काहीतरी असं कपल थीमची रांगोळी काढायची होती. मी गुगल पण भरपूर केलं, बट काही भेटली नाही पाडव्याची स्पेशल अशी रांगोळी. मग मी कपलची रांगोळी काढलेली आहे. तर कशी वाटते रांगोळी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आज इंदोरमध्ये गोवर्धन आहे, काय ते माहीत नाही, बट त्यांनी शेणाचं काहीतरी बनवून पूजा केलेली आहे. जसं की मी तुम्हाला दाखवू शकते, तुम्ही बघताय. तर सगळेच नाही करत, इथले जे स्थानिक आहेत ते लोक करतात. तर आता पंत्या लावलेल्या आहेत, संध्याकाळचा टाईम. तर आता मी आज काय काय करणार आहे ते मी तुम्हाला दाखवते पाडव्याच्या दिवशी. तर सगळीकडे मी दिवे लावलेले आहेत आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता किती छान वाटते. सगळ्यांची समोरच्या घराची लाईटिंग आणि ही आहे आमची लाईटिंग. आतमध्ये जाऊया आपण आता. हे मी तोरण लावलेलं आहे फुलाचं. ॲक्च्युली फुलं जी आहेत ती नकली आहेत, हे मी ऑनलाईन मागवलेलं. आणि इथे माझी देवपूजा देखील झालेली आहे संध्याकाळची. सकाळचं मी काही शूट नाही करत, कारण की सकाळी टाईमच भेटत नाही रिद्वीच्या ह्याच्यामधून. तर खूप कमीपैकी शूट केलं आहे. आणि असं हे बाहेरचा व्ह्यू आहे. सगळीकडे पंत्या वगैरे लावलेल्या आहेत. आणि हा आमचा जो बल्ब आहे तो गोल फिरणार आहे, बट माहीत नाही त्याला काय झालं आहे. आता तो एकच जागी थांबला आहे. तर आता इथे मी मिस्टरांना ओळखते. शूट करायला काहीच नव्हतं, स्टँड जे आहे ते माझ्याकडून तुटलेलं गेलेलं आहे. तर आजचं शूट रिद्वी करते, तर माहीत नाही आता ती कशी करते, बट मी तिला सांगितलं होतं कसं शूट करायचं ते. तर बऱ्यापैकी तिने खूपच छान असं शूट केलेलं आहे. तर इथे मी आता मिस्टरांना ओवाळलेलं आहे. लास्ट इयर आम्ही दिवाळीला गावी होतो, सासरी माझ्या. आणि इथे असं एकटं एकटं वाटतं जर कोणी फॅमिली आपल्यासोबत नसेल तर. पण तरीही आम्ही खूप छान प्रकारे सेलिब्रेट केली आहे दिवाळी. आणि इथे मला भेटलेले आहेत पैसे. आणि रिद्वी मला म्हणते मम्मा दाखव मला पण. आणि त्यानंतर रिद्वीने माझं काहीच ऐकलं नाही. रिद्वी बोलली की मला पण औषण करायचं आहे, तू कसं केलंस तसं मला पण करायचं आहे. रिद्वीला ह्या सर्व गोष्टी खूप आवडतात. सेलिब्रेशन म्हणा, सण म्हणा, रिद्वीला खूपच आवडतं सगळं. मी बोललं ठीक आहे, चल तू पण ओवाळ. मी ओवाळले तर काय, तू पण ओवाळ, तुझी इच्छा आहे तर ठीक आहे. आणि रिद्वीच्या चेहऱ्यावर तुम्ही स्माईल बघू शकता, किती खुश झाली आहे ती पैसे भेटल्यानंतर. आणि हा आहे रिद्वीचा लुक. तर हा फ्रॉक जो आहे तो रिद्वीच्या बड्डेचाच आहे, तोच मी तिला आता घातलेला आहे. अजून थोडासा तिला हेवी येतो फ्रॉक, त्यामुळे वेट तिला हे होत नाही आहे, आवरत नाही आहे तो फ्रॉक. बट तरीही खूप छान लुक आलेला आहे. आणि त्यानंतर आम्ही थोडा वेळ फटाके उडवले. आज आम्ही वरतीच उडवले, खाली गेलो नाही, कारण की खाली गेलं की सगळेच इथे आपल्यासारखे कोणी सेलिब्रेट करणारे नाही आहेत. इथले लोक फक्त एकच दिवस दिवाळी सेलिब्रेट करतात, मग सगळेजण आपल्याकडे बघत राहतात. मग त्यामुळे आम्ही खाली नाही फटाके उडवले, आज आम्ही वरतीच फटाके उडवले.
आणि रिद्धू. हे बघ इथं आहे बघ अजून. त्यानंतर मिस्टर आणि रिद्वी गेले होते डोसा आणायला, तर तिथलं त्यांनी थोडंफार शूट घेतलेलं आहे. तर आमच्या इथे नवीन डोसा स्टॉल ओपन झालेला आहे, तर आज आम्ही बोललो की चला आज आपण तिकडून टेस्ट करूया कसं आहे काय आहे. तर नंतर घरी आल्यानंतर तर मी काही शूट केलं नाही. तर हे आहे डायरेक्ट थर्ड डे, ज्या दिवशी भाऊबीज होतं त्या दिवशी. आज तर रांगोळी काढताना पण शूट नाही घेतलं, कारण की रिद्वी झोपलेली होती तोपर्यंतच मी रांगोळी काढून घेतली. नाहीतर रिद्वी सगळं विस्कटण्यात हे करते. आणि आज मला पटकन उरकायचं देखील होतं. त्याचं सगळं रिझन तुम्हाला नंतर कळेलच मी हे सगळं का बोलते ते. तर चला मग पटकन मी तुम्हाला आतमध्ये पण दाखवते. तर असं आहे आतमध्ये काही देवपूजा केलेली आहे. आणि हे आज रांगोळी सगळीकडे दिवे वगैरे लावून झालेले आहेत. भाऊबीज बोललं की भावाची खूपच जास्त आठवण येते त्या दिवशी. इतर दिवशीपेक्षा जास्त, रोजच येते तशी तर आठवण, पण इतर दिवशीपेक्षा जास्त आठवण येते. आणि हे तुम्ही बघू शकता आमच्या खाली देखील रांगोळी काढायची चालू आहे. तर माझा भाऊ तर काही येणार नाही आहे, कारण की एवढ्या लांबून त्याला सुट्ट्या पण नाही आहेत. आणि इकडे एवढ्या लांब येणं म्हणजे खूपच वेगळी गोष्ट आहे. आणि दरवेळेस मी जाते किंवा पुण्याला होती तेव्हा तो आला होता 1-2 वेळा, बट आता एवढ्या लांब येणं पॉसिबल नाही आहे. आणि रिद्वी देखील विरांशला ओवाळायला, तर विरांश देखील गावाला गेलेला आहे, त्यामुळे रिद्वीला देखील विरांशला ओवाळायला पॉसिबल नाही. तर त्यामुळे रिद्वीने पप्पांनाच ओवाळलं तिच्या. ॲक्च्युली माझ्या नंदेचा देखील फोन आला होता, तर त्यांनी सांगितलं की तू मग रिद्वीला ओवाळायला सांग. तर मी बोललं ठीक आहे, मग मी रिद्वीला ओवाळायला सांगते. आणि आज जो रिद्वीने घातलेला फ्रॉक आहे तो माझ्या नंदीने घेतलेला आहे रिद्वीच्या बड्डेच्या दिवशी. आणि जसं की मी रिद्वीला सांगितलं, रिद्वीला औषण करायला खूपच आवडतं, कारण की तिला माहिती औषण केल्यानंतर आपल्याला काही ना काहीतरी भेटतं. आणि तिच्यासाठी आज मिस्टरांनी आणली होती कॅडबरी, आणि ती बघा किती खुश झालेली आहे. आणि रिद्वीच्या डोक्याला जर तुम्ही म्हणसाल तर रिद्वी आज सकाळीच पडलेली आहे, तर तिला तो टेंगुळा आलेला आहे. आणि हा आहे यास्मी, जो की आमच्या खाली राहतो, खालच्या दीदीचा मुलगा आहे. तर त्याला देखील बहीण नाही आहे. मग रिद्वी बोलली की मम्मा मी त्याला पण ओवाळते. तर मी बोलले ठीक आहे. मग मी त्याला वरती घेऊन आली होती आणि त्याला देखील रिद्वीने ओवाळलं भाऊबीजच्या दिवशी. आणि त्यानंतर आम्ही रोजप्रमाणे थोडा वेळ फटाके उडवले.
चिकन बनवलेलं आहे, जिरा राईस बनवलेला आहे आणि त्याचसोबत भाकरी बनवलेली आहे. तर हा होता आमचा दिवाळीचा शेवटच्या दिवसाचा मेनू. आणि त्यानंतर मी संध्याकाळी लागली बॅग पॅकिंगला. तर आता आम्ही जाणार आहोत 10 डेज टूरसाठी, हिमाचल प्रदेशच्या टूरसाठी. तर कसं काय जाणार आहोत, कुठून बुकिंग केलं आहे, हे सगळे डिटेल्स मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्कीच सांगेन, कुठून कसं काय जायचं आहे. तर इथे मग माझी पॅकिंगची तयारी चालू होती. तयारी म्हणजे खूप दिवसापासून चालू होती, कारण की 10 डेजचे कपडे, थंडीचे कपडे, भरपूर सारे कपडे आणि कसे काय न्यायचे, रिद्वीला घेऊन जायचं म्हटल्यावर तिला सहन होईल का नाही, बरेच प्रश्न होते डोक्यात. तर आता त्याची सगळी तयारी चालू होते आणि इथे आमची अर्धी बॅग जी आहे ती भरून झालेली आहे, अर्धी बाकी आहे. तर तुम्ही बघू शकता इथेच आमची बॅग फुल झालेली आहे. तर आता कसं काय, कोणती बॅग नेणार आहे आणि कसं आम्ही जातो हे तुम्हाला येणाऱ्या व्लॉगमध्ये नक्कीच समजेल. तर आजच्या व्लॉगचा एंड मी इथेच करते. कसा वाटला व्लॉग कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.